एक काळ असा होता की दिल्लीच्या मदतीला म्हणजे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जात होता, परंतु गेल्या 10-12 वर्षापासून गुजरात्यांचे पाय चाटणं जेव्हापासून महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी सुरू केलं तेव्हापासून मराठी माणसाची गळचेपी मुंबईत होत होती, महाराष्ट्रात होत होती. त्यामुळे तमाम मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि या मराठी माणसाच्या इच्छेचा आदर राखून माननीय उद्धवसाहेब ठाकरे व माननीय राजसाहेब ठाकरे आज एकत्र आलेले आहेत. आज एकत्र येत आहेत न तोवर भाजपच्या शिंदे सेनेच्या पोटात असा काही पोटशूळ उठलेला आहे की शिवसेनेचा जालिम उतारा जेव्हा या निवडणुकीत आम्ही देऊ, त्याला हबाला म्हणतो आम्ही मराठीत, जेव्हा हबाला दिला जाईल तेव्हा हे जमिनीवर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मराठी माणसाची मान मुंबई आणि महाराष्ट्रात उंचवल्याशिवाय राहणार नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण आणि शिवसेनेची युती आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड आनंदाचा क्षण आहे. ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत होता, आम्ही सगळे कार्यकर्ते वाट बघत होतो, तो क्षण आज आलेला आहे आणि निश्चितपणे या पुढे मराठी माणसांना दिवस खूप चांगले येणार आहेत. कारण विकास काय असतो, या ठिकाणी विकास काय असतो हे नक्की दोन्ही भाऊ या महाराष्ट्राला दाखवून देतील. बाकीच्या पक्षासारखं जातीत भांडणं लावणं, धर्मात भांडणं लावणं, भावाभावात भांडणं लावणं, विकास हा त्यांच्यापासून कोसो दूर गेलेला आहे. तो विकास निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी करण्यासाठी, कष्टकरी वर्गाला सुखी करण्यासाठी, शहरातील आमच्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी, कामगार लोक असतील, या सगळ्या लोकांना त्यांचं चांगलं करण्यासाठी, त्यांचं भलं करण्यासाठी आज ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झालेली आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसे आणि शिवसेनेचा भगवा डोलाने फडकेल. जी महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती ती इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल याची मला खात्री आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.